चला मॅचच्या दिशेने जाऊया. फार मोठा मॅच आहे. सुंदर असा हा खेळ. एक बाजूला टीम मानकुली आहे, चौथा हिरवा मानकुली, आणि दुसऱ्या बाजूला RD11 ओवली संघाला आपण पाहतोय. विनोद पाटील फॅम टीम, विनीत माली आणि मोहित माली. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे विनीत माली. मागच्या मॅच मध्ये 45 धावा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सध्या मैदानामध्ये. पहिला चेंडू गोलंदाज विराज म्हात्रे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. आणि पहिला चेंडू आणि पहिलाच करारा ड्राइव्ह आणि चेंडू सीमा रेखा बार. येतोय मॅक्सिमम 6. मागच्या मॅच मध्ये जिथे डावाला थांबवला होता विनीतने, तिथूनच सुरुवात केली आहे. 45 पुन्हा एकदा हा षटकार, म्हणजे टोटल 51 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विनीत मालीच्या बॅटमधून निघाल्या आहेत. सुरुवात झाली आहे मानकुली टीम संघाची. षटकाराने धावांना सुरुवात केली आहे विनीत मालीने, खाता ओपन करताना आपल्या संघाचं. गोलंदाज पुन्हा एकदा विराज. विकेट घेईल का विनीतचं? लेफ्ट आर्म गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे विनीत. ओर पी चेंडू स्विच हिट केले, मात्र क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, बाल बचे वापर. जर डायरेक्ट हिट झाले असते तर पंचांना देखील विचार करावा लागला असता. मात्र विकेट किपर देखील तेच सांगत आहेत, जर थ्रो डायरेक्ट आला असता तर तरी सुद्धा संधी होती रनआउटची. तर धावा झाले धाव फलकावर 7. एक धाव पूर्ण केली होती विनीतने. स्ट्राईक चेंज झाली आहे. आता टीमचे कॅप्टन मोहित माली स्ट्रायकिंगवर. सायंकाळचा वेळ आहे. सर्व पाहुणे, सर्व खेळाडू, त्याचबरोबर आमचे सावंदी स्पोर्ट्स सावंदी संघाचे सर्वच खेळाडू या व्यासपीठावर. विराज पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा ड्राइव्ह केला, हेलिकॉप्टर ड्राइव्ह. हे चेंडू क्षेत्ररक्षक मात्र बार दूर आहे. चेंडू चाललाय 1 बॉम्ब सीमा पार. येतोय चौकार. कॅप्टनचं देखील खातं खोललंय 4 धावाने. रिप्ले मध्ये पाहतोय आपण, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून चेंडूला हेलिकॉप्टर ड्राइव्ह पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये असे फटके तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात, जिथे 2 खेळाडू फक्त इनफिल्डच्या बाहेर आणि बाकीचे खेळाडू 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. चौकाराने खातं खोलले टीमचे कॅप्टन मोहित न. धावसंख्या धाव फलकावर 11 धावा. विराज फुल टॉस चेंडू, फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. असं वाटतं की RD ओवली टीम संघाला विचार करण्यासाठी वेळच दिला नाहीये. फलंदाजाने ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे, पहिला षटक सुरू आहे, 2 षटकार 1 चौकार आलाय. वारंवार गोलंदाज पुढे नक्कीच कान मंत्र दिला जाते, मात्र गोलंदाज कुठेतरी चुकीची लाईन मध्ये गोलंदाजी करताना. मोहित टीमचे कॅप्टन सज्ज होत आहे पुन्हा एकदा. ऑफस्टिकच्या बाहेर निघून आता मिस्टामे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाहीये. अजून एक चौकार इथे पाहायला मिळतोय. नक्की काय चाललंय मैदानामध्ये रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. पुन्हा एकदा व्हाईट पट्टी आहे, त्याच्या बाहेर जाऊन हा स्ट्रोक खेळला होता, मात्र झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. 1 बॉम्ब सीमा पार. येतोय चौकार. धाव संख्या 21 धावा धाव फलकावर. मानकुली आणि ओली जास्त लांब नाहीये गाव, मात्र जाताना दोन्ही संघ एकत्र संध्याकाळी जातील. कोणता संघ क्वालिफाय होईल फायनल मध्ये पाहणार आहोत आपण. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस देखील चेंडू चाललाय स्क्वेअर लेग वरच्या वरतून. येतोय षटकार. पहिल्या षटकामध्ये विराज म्हात्रेच्या अगेन्स्ट काय बॅटिंग राहिली टीमचे कॅप्टन. 2 चौकार 2 षटकार 20 धावा मोहितने खेचलेले आहेत आणि विनीतने 7 धावा. टोटल धाव संख्या धाव फलकावर 27 धावा. आजच्या दिवसातील सर्वात महागडे षटक 27. जबरदस्त खेळ मानकुली टीम संघाचा. चौथा हिरवा मानकुली टीम आपण पाहतोय. कॅप्टनने सांगितलं होतं की सर जयेश पाटील या संघामध्ये नाही आहेत, मात्र जे काही आहे 11 खेळाडूंना खेळायचं आहे, चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. मागचं षटक आता विसरायचं आहे RD ओवली टीम संघाला. इथून 99ने काहीतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 18 चेंडूमध्ये कमीत कमी धावांवर
थांबवावं लागेल, खास करून मोहित मालीला थांबवावं लागेल. 4 चेंडू आणि 20 धावा. चांगली सुरुवात करून दिली आहे आपल्या संघाला. कॅप्टन आहे आणि असंही कॅप्टन म्हटलं की पूर्ण जिम्मेदारी येते खांद्यावर. फलंदाजीसाठी विनीत माली 7 धावांवर खेळत आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 27 धावा. आता राजदीप आलाय. रावंत विकेटने पहिला चेंडू परफेक्ट वाईट यॉर्कर मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला इथे विनीत मालीनं. 2 धावा पूर्ण केल्यात. धाव संख्या 29 धावा. राजदीप वाईट यॉर्करने सुरुवात केली होती मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर घेऊन सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला होता. चांगला खेळ पाहायला मिळत आहे. दिमागदार खेळ मानकोली टीम संघाचा. राजदीप विकेट घेईल का या षटकामध्ये? सोडून दिलाय. चाललाय चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा देतो पंचांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम अलीमघर आतिश पाटील पंचांच्या भूमिकामध्ये. ओल्ड इज गोल्ड. भरपूर वर्ष ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण अलीमघर संघामध्ये खेळताना बघितलं आतिशला. आजही 40+ खेळत आहेत मात्र पंचांच्या भूमिकामध्ये मागच्या 4 वर्षापासून त्यांना आपण पाहतोय. राजदीप कंट्रोल करावा लागेल स्वतःला. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र विनीत थांबणार नाहीये. विनीतच्या आज सकाळपासून चेंडू बॅटवर मिडल होत आहे आणि आता पुन्हा एकदा षटकार विनीत मालीच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राव हा फटका पाहायला मिळतोय. व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार इथे पाहायला मिळतोय रिप्ले मध्ये. आज मूड बनवला मानकुली टीम संघाने. खास करून ताडाली संघाने देखील खूप चांगला क्रिकेट खेळलाय आणि मानकुली संघाचा देखील तोच क्रिकेट पाहायला मिळतोय. विनीत पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा वॉड स्ट्रोक. क्या बात है. बैठक स्ट्रोक. चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. डगआउट मधून फक्त टाळ्यांचा आवाज येतोय कारण की बॅटिंग सध्या मैदानामध्ये मानकोली करत आहे. काय बॅटिंग पाहायला मिळत आहे. असं वाटतं की हायलाइट बघतो मागच्या मॅचचं. आरडी ओली धावांची लुटमार करताना गोलंदाज राजदीप. धावा झाल्या धाव फलकावर 42 धावा. 9 चेंडू 42 धावा. धावा चेंडू देखील उडवलाय चेंडूला. चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी होणार नाहीये. भरपूर विश्रांतीनंतर संघर्षमय हा विकेट आलेला आहे आरडी ओली टीम संघासाठी. बैटर विनीत माली बैक टू डगआउट. बड़ा झटका लगता हुआ मानकुली टीम को. विनीत आउट झाला मात्र त्याने आउट होण्यापूर्वी 3 षटका ठोकले होते आणि 21 धावा बनवल्या होत्या. टाळ्यांचा आवाज नक्कीच होईल विनीतसाठी देखील. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अजून एक पिन हिटर मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन ऑफ मानकोली वैभव माली मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. राजदीपने कमबॅक केलाय मात्र धावा देखील आल्यात या षटकामध्ये. एक्सपर्ट स्कोरर सांगतायत ज्ञानेश्वर मुकदम की या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत. उद्या सकाळी ठीक वाजता 8:30 वाजता रिपोर्ट करा. 9 वाजता मॅच सुरू करू कारण की उद्या 10 मॅचेस आहेत मित्रांनो. उद्या फायनलचा देखील दिवस आहे. इथून आता विकेट येतोय आणि नवीन फलंदाज देखील खेळपट्टीवर आहे. एखादा डॉट चेंडू पाहायला मिळेल की आपला नॅचरल खेळ जो आहे वैभव मालीचा तोच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती वैभवने. वैभव सज्ज होत आहे. शॉर्ट पिच चेंडू रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. औजदेचा अपील झाला होता हलकासा मात्र क्षेत्ररक्षक होतात इथे. चांगली फिल्डिंग. लेग बायचा इशारा आतिश पाटील सरांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव म्हणजेच वैभव मालियाचा खातं अजूनही खोललेलं नाहीये. धावा झाल्या धावपलकावर 43-43. स्ट्रायकिंगला टीमचे कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील मोहित माली. 4 चेंडू 20 धावा आतापर्यंत. गोलंदाज राजदीप पंचांच्या उजव्या बाजूने. फुलटा चेंडू फक्त बघत राहील क्षेत्ररक्षक कारण की चेंडू चालला सीमा पार. चौकार येतोय. सर्वांना बिझी ठेवलाय. कॅमेरामॅन, आमचे ऑफिशियल स्कोरर,
पंचांना देखील त्याने बिजी ठेवलेला आहे आणि आमचे ओल्डेंटर्स खास करून मैदानाच्या चारी बाजूने धावत आहेत. एन्जॉयमेंट क्रिकेट. तुम्ही जितकं क्रिकेट खेळा तितकं फिट होणार, जितकं हसाल तेवढं तुम्ही आयुष्य जगणार. एंटरटेनमेंट होणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम कॉमेंटर नेहमी करत असतो. पाणी मैदानाच्या आतमध्ये एक मेसेज नक्कीच पोहोचला जाईल की इथून आपल्या 2 षटकामध्ये धावा पाहिजे होत्या तेवढ्या मिळाल्या. 47 धावा मिळालेल्या आहेत. इथून 20 जरी आल्या काही हरकत नाही आहे. एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. हाच मेसेज कदाचित असावा विनीत माली याच्या माध्यमातून. मात्र फलंदाजांचं मूड आहे की चौकार आणि षटकारांनी डील करतायत. शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता बॅटर मोहित माली याच्या माध्यमातून. 3 चौकार 2 षटकार 24 धावांची खेळी पाहायला मिळाली आतापर्यंत. विनीत ड्रिंक्स ट्रॉली अर्थातच स्ट्रॅटेजिक टाइम समाप्त होत आहे. मैदानाच्या बाहेर पडताना तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अजय पाटील. कमबॅक करना जानते अजय. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. तिसरा षटक फार महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी. इथून धावांना रोख लावू शकते टीम आरडी ओली टीम. षटक क्रमांक 3 महत्त्वाचा षटक आहे. रन मशीन ऑफ मानकोली वैभव स्ट्रायकिंग वर. खातं खोलायचं बाकी वैभवला. अजय पाटील. हा चेंडू आपण पाहतोय सर एस्ट्यांवर टाकला होता, मात्र हलक्या हाताने चेंडूला टर्न केला गेलाय. पहिला एक सिंगल धाव आलाय वैभवच्या बॅटनं आणि धाव फलकावर झालेल्या आहे ते म्हणजेच 48 धावा. 48 लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात केली आहे परफेक्टली. मिडल स्टंपवर चेंडू टाकला होता, मात्र पहिला चेंडू मिडल केलं फलंदाज वैभवने. एक धाव घेतली आहे, आपल्या नावावर एक धाव बनवली आहे. मात्र कॅप्टनचा मूड वेगळाच आहे. 5 चेंडूमध्ये 3 चौकार 2 षटकार. 6वा चेंडू खेळतोय कॅप्टन. पुढे निघून मोठा फटका खेळायचा होता. आऊस द्यायचं थोडंसं अपील गोलंदाजाकडून, मात्र इम्पॅक्ट स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेर. लेग बायचा इशारा राजेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून. धावसंख्या 49 धावा. धावफलकावर 49. चांगला खेळ सध्या गोलंदाज अजय पाटीलच्या माध्यमातून. 2 सिंगल 1 एक्स्ट्रा. एक बॅटनं आली होती वैभवच्या. वैभव माली स्ट्रायकिंग वर. रेड कॅप डेंजरमॅन रन मशीन ऑफ मानकोली सज्ज होत आहे. अजय पाटील इथे बैठक स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक भरपूर दूर आहे. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. अजून एक दर्जेदार चौकार येतोय आणि अशा प्रकारे 50 चा आकडा गाठलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 53 धावा. 53. टाळ्यांचा आवाज होत आहे. मूड बनवलेला आहे मानकुली टीम संघाने. दिवसभर चांगला क्रिकेट सुरू आहे सध्या. काही फरक पडत नाहीये. विनीत आउट झाला, मात्र अजूनही 2 खेळाडू खेळपट्टीवर चांगले आहेत. कॅप्टनने जबरदस्त काम केलं आहे आपल्या टीमसाठी. 6 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्यात आणि त्याचबरोबर वैभव माली आता 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवत आहे. अजय पाटील विकेट घ्यावाच लागेल येणाऱ्या 3 चेंडूंवर. दबावामध्ये टीम आरडी ओली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. रनआउटची शक्यता मात्र पोहोचला गेलाय. काय घडलं तिथे? फलंदाज तिथे बाद झालेला आहे. पाहूया रिप्ले मध्ये. असं वाटत होतं की क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट केली होती. मला वाटतं यस जॉन्टी होता तिथे आणि जॉन्टी याने हा रनआउट केलेला आहे. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून रिप्ले पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी फक्त प्रिन्स मूवीज तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळते. 7वी ते 8वी स्पर्धा कव्हर करतात या चालू हंगामामध्ये प्रिन्स मूवीज. सर्व भिवंडीकरांना ठाऊक आहे. अग्री तो अग्री आणि घरचा तो घरचा. यशवंत पाटील वडूनगर यांचा हा डायलॉग आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये. ऋतिक माली गेल्या मैदानाच्या आतमध्ये. अजून एक मोठा नाव. मजबूत काठी बल्लेबाज. एक चांगला फिनिशर आहे. मात्र अजूनही काही चेंडू बाकी या षटकातील. कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजे टोटल 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि स्ट्रायकिंग वर कोण असेल पाहूया आपण. सन्माननीय वैभव पाटील साहेबांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावर. तसेच दैवत पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. तसेच देवीदास पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
सर्व पाहुणे संध्याकाळचा नक्कीच वेळ आहे आणि पाहुण्यांची उपस्थिती होते. पहिला दिवस आहे, उद्या तरी अजून जास्त पाहुणे पाहायला मिळतील. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे मिड विकेट क्षेत्रावर. एकच धाव, ऋतिक मालीचं खातं ओपन होत आहे. धावा झाल्या धाव फलकावर 54 धावा, 54 धावा थांबल्या गेल्या या षटकामध्ये. एक चौकार जरूर आलाय, मात्र धावा थांबल्यात, हे फार महत्वाचं आहे. म्हणून सांगतो तिसरा षटक हा फार महत्वाचा असतो जेव्हा 4 षटकांचा सामना असतो. अंतिम चेंडू या षटकातील वैभवचा विकेट मिळेल का? कारण की एकच षटक अजयला टाकायचं या मॅच मध्ये, त्याच्यामध्ये एक रनआउटचा विकेट घेतला अजयने. मात्र हा चांगला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव, डीप मिड विकेटवर फिल्डर आहे, एकच धाव मिळाली आहे. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा खेळ आरडी ओली संघाच्या पक्षामध्ये राहिलेला आहे आणि धावा धाव फलकावर झालेल्या आहेत 55 धावा, 55. 2 षटकाच्या समाप्तीवर आम्हाला सांगितलं होतं की धावा ज्या होत्या 47 धावा होत्या आणि त्यानंतर कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली अजय पाटीलच्या माध्यमातून. इथून अजूनही संधी आहे आरडी ओली टीम संघाला की इथे अंडर 60 60-62 धावांचा टार्गेट देखील एक चांगला टार्गेट होऊ शकतो इथे. आणि खेळपट्टी सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या संघाला साथ देते, बॅटिंग बीज आहे असंच म्हणूया आपण. शेवटच्या षटकाचा खेळ आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. रशीद पाटील 6 चेंडू टाकायचे आहेत. इथून नक्कीच सुशांत देखील थोडीशी चर्चा करतो आपल्या खेळाडूंसोबत की इथून आपल्याला आता नक्कीच 100% द्यायचं आहे. स्लॉगवर आहे आणि वैभव खेळपट्टीवर आहे. एक चौकार आल्या, 2 सिंगल आल्या वैभवच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये 6 धावा, महत्वाचा षटक आहे. पुन्हा गोलंदाज फॉलोथ्रोमध्ये खूप चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी आहे. सुरक्षित ऋतिक माली आपण पाहतो आपल्या क्रीज बॉक्स मध्ये पोहोचताना. सोपं नाहीये फॉलोथ्रोमध्ये अशा प्रकारचा हा चेंडू अडवणं. भरपूर वेगाने आला होता, मात्र तितकंच चांगली फिल्डिंग फॉलोथ्रोमध्ये पाहायला मिळाली. पहिला चेंडू आरडी संघाच्या पक्षाकडे आलाय शेवटच्या षटकाचा. येणारे 5 चेंडू अजूनही चांगले टाकावे लागतील. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक, गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न. एक धाव झाला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. आता वैभव मालीला खेळपट्टी सोडावी लागेल. रनआउटचा विकेट मिळतोय टीम आरडी ओली संघाला. बॅटर आउट. विराजने पहिल्या षटकामध्ये धावा ज्या खर्च केल्या होत्या, कुठेतरी पारडं जर होतं. आता आपण म्हणू शकतो की मॅच मध्ये कमबॅक झाल्या टीम आरडी ओली टीम संघाचा. कारण की आरडी ओली टीम संघाकडे सुशांत आहे, जॉन्टी आहे, नक्कीच चांगले चांगले प्लेयर आहेत. 5 ते 6 असे प्लेयर आहेत की ते जर एक तरी त्या 5 मधून जर खेळपट्टीवर उभा राहिला तर हा सामना नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना पाहायला मिळेल. आता नवीन फलंदाज सौरभ भोईर मैदानाच्या आतमध्ये. सरदर्दवाले बल्लेबाज आहे. प्रत्येक जण घरून निघताना गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून येत असतं की मी माझा परफॉर्मन्स चांगला करावा, माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी माझा चांगला खेळ व्हावा, हीच अपेक्षा करून घरून निघतात सर्व प्लेयर. पाहूया कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल. ठीक 5 वाजता रिपोर्ट दिली जाईल. पहा आल्या आल्या गोलंदाजसाठी सरदार बनला आहे सौरभ भोईर. याच्या बॅट मधून येणारा हा षटकार. आते इच्छा आ गए, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून पिकअप द स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेखा पार. येतोय षटकार. आता धाव संख्या 60+ म्हणजे 62 धावा धाव फलकावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र मानकोली अजूनही शो नाहीये की हा टार्गेट सेफ आहे. इथे सायंकाळचा क्षेत्र असल्यानंतर असे फटके संध्याकाळी भरपूर मोठे पाहायला मिळतात. हा सामना नक्कीच काटेकी टक्कर, एक चुरस पाहायला मिळेल या मॅच मध्ये. मात्र टार्गेट कितीचा सेट होतं पाहूया.
70च्या आतमध्ये थांबवलं तर मग पुढच्या डावामध्ये अजून मजा येईल प्रेक्षकांना. प्रेक्षित पुन्हा एकदा गोलंदाज. अनुभव लावा लागेल येणाऱ्या 3 चेंडूंवर. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर निघून अजून एक चेंडू उडवलाय, पाठवलाय तारा मंडल मध्ये येतोय षटकार. वॉड स्ट्रोक. काय बॅटिंग सुरू आहे सध्या मैदानामध्ये. असं वाटतं की आपण हेडलाईट बघतोय. सन्माननीय माजी उपसरपंच रोहिदास भोईर साहेब या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. ग्रामपंचायत आता सदस्य आहेत विद्यमान. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब, वेलकम. आता मी म्हणेल की सामदे गावाची सर्वात A1 जोडी आता या व्यासपीठावर आहे. वैभव पाटील आणि रोहिदास भोईर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कडक चाय आणि कडक फटकेबाजी सध्या मैदानामध्ये. सौरभ बॅक टू बॅक दुसरा षटकार, तिसरा देखील. ओ माय गॉड, अजून एक षटकार. हा चेंडू पुन्हा येणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या चेंडूची मागणी केली आहे पंचाने देखील. बॅक टू बॅक तिसरा, मॅक्सिमम 6 बाय सौरभ भोईर ऑन फायर नाव. धाव संख्या 74, 74. जो आ रहा है वो खा रहा है. इथून अजय पाटील म्हणू शकतो मैं बच गया. एकच चौकार आला होता अजयच्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू आहे. रेकॉर्ड बनते ही टूटने के लिए. सकाळी 4 मध्ये 4 ठोकले होते अमोल ठाकूरने. त्यानंतर भाविक बजागेने देखील 4 मध्ये 4 ठोकले होते. पाहूया फलंदाज सौरभ भोईर दोघांची बरोबरी करेल का. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू मूडच नाहीये गोलंदाजाचा. पंचाकडून व्हाईटचा इशारा येते. धाव संख्या 75 धावा, 75. उपसरपंच चषक 2025 चा आगाज. पुन्हा एकदा दबावामध्ये गोलंदाज. आता एकच पर्याय आहे गोलंदाजाकडे की यॉर्कर, त्याच्यावरच वाचू शकतो. आता चायना माइंड गोलंदाज नाही चालत आहेत. आणि असंही चायनाचा जी वस्तू आपण घेतो ती कधी जास्त टिकत नाही. टर्नला जास्त महत्व नाहीये. खेळपट्टी फलंदाजांना साथ देते तर यॉर्करच येणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा 3 षटकारानंतर 3 वाईट. धाव संख्या 77, 77. मला वाटतं बॅट कोणत्या कंपनीचे काय माहिती नाही, मात्र टार्गेट 77 आतापर्यंत आहे. शेवटचा चेंडू आहे. अजून एक वाईट. लागोपाठचे 4 वाईट आहेत. आता मी म्हणेल की त्याच्याकडे कोणीतरी जावा क्षेत्ररक्षकाने आणि त्याला समजून सांगावा की हा एकच चेंडू टाकायचा आहे. जर हे 4 वाईट आले नसते चौकाराला असं परवारलं असतं, मात्र 4 वाईट डोक्याला ताप देऊ शकतो आपल्या संघाला. कारण की एक्स्ट्रा धावा फार डोकेदुखी असतात जेव्हा आपण टार्गेट चेस करतो. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू खोदून काढलाय, तो देखील गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये, येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार मानकुली टीम संघाचा. सौरभ भोईरच्या बॅटमधून निघणारा हा चौकार. अशा प्रकारे टोटल धाव संख्या झाली आहे 82 आणि 83 धावांचा एक विशाल लक्ष ठेवण्यात आलेला आहे. काय बॅटिंग केली आहे मानकुली टीम संघाने. चौथा हिरवा मानकुली. भरपूर मोठा लक्ष आहे. एकाच परिसरातील दोन्ही संघ आहेत. दोघांना डावपेच माहिती आहेत. आरडी ओली संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे. सुशांत एक चांगला फिनिशर आहे. सुरुवातीला येईल मैदानामध्ये की 1 डाऊन पोझिशन मध्ये येईल. मात्र मी थांबतो, पाहत रहा उपसरपंच चषक 2025 आणि पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ ठाकूरबडा, व्हॉइस ऑफ भिवंडी आणि व्हॉइस ऑफ यवतमाळ सुनील पवार यांचा आवाज.
दरम्यान व्यासपीठावर पाहतोय आपण आमचे मित्र वेदांत वागचौरे दादांसुद्धा आगमन झालेले आहे. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. खूप खूप धन्यवाद. स्वीट वॉइस ऑफ भिवंडी मध्ये एक उत्कृष्ट समालोचक आणि आमचे खास मित्र संदेश पाटील दादा आपलं. कारण की धावतं वर्णन आपण सातत्याने आज सकाळपासूनच पाहतोय की संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेत आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि पाहू शकता आपण आता मानकुली संघ क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहतोय. काय अप्रतिम झकास बॅटिंगचं प्रदर्शन परत पाहायला मिळालं मानकुली टीमच्या माध्यमातून. पाहूया आपण बॅटिंग कार्ड पाहूया आपण. विनीत माळी यांनी जवळपास चांगली बॅटिंग केली. 6 चेंडूला समोर जाताना टीमसाठी पाहतोय आपण 21 रन 3 षटकार त्यामध्ये पाहतोय. त्यानंतर मोहित माळी यांनी सुद्धा एक दमदार बॅटिंग केली. 6 चेंडूचा सामना केला आणि टीमसाठी 24 धावाचं योगदान दिलं. वैभव माळी मात्र या सामन्यात चमकदार कामगिरी करू शकला नाही. 7 मध्ये 7 धावाचं योगदान दिलं. त्यानंतर पाहतोय की आपण क्रमांक ऋतिक माळी आला होता 4 वर. त्यांच्याकडून अपेक्षा होती पण त्यावर खरा उतरला नाही. 1 चेंडूमध्ये 1 धावा. आणि सौरभ भोईर यांनी काय झंझावती बॅटिंग केली. पाहतोय आपण फक्त 4 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा, 22 धावाचं योगदान दिलं. फॉलो ऑफ विकेट जर विचार केला आपण निश्चित नो डाऊट. आणि त्यानंतर गोलंदाज विश्लेषण पाहतोय आपण. विराज मात्रे यांनी पहिल्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्या. त्यानंतर राजदीप यांनी 19 एक विकेट. त्यानंतर अजय पाटील यांनी 7 आणि शेवटच्या षटकामध्ये प्रेषित पाटील यांनी 27 धावा खर्च केल्या. हे पाहू शकता आपण आमच्या VIP डॅजवर सर्व मान्यवर आणि आयोजक कमिटीचे मेंबर अतिशय खुश आहेत आणि पंढरपुरी कडक चहाचा आस्वाद घेताना क्या बात आहे. आणि थोड्या वेळात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा येईल. आणि मानकुली संघाचं एक कीर्तिमान रेकॉर्ड सुद्धा आपण या आजच्या दिवसामध्ये पाहतोय. 2 इनिंगमध्ये तब्बल 150 आकडे त्यांनी पार केलेला आहे. काय झकास बॅटिंग. म्हणजे 8 षटकामध्ये 150 धावा लावणं सोपी गोष्ट नाही आहे. आशिष किरण आरडी गावती स्पोर्ट ओली टीमची मोनिश आणि सुशांत थोडासा परिवर्तन केलंय ओपनिंगमध्ये पाहतोय आपण. तर दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. निलेश कांबळे दादांचं वेलकम स्वागत आहे आपलं. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण सामना एकतर्फी होणार नाही आहे याची दक्षता आरडी गावती स्पोर्ट ओली टीमच्या संघटनांनी केलेली आहे. कारण की थोडंसं परिवर्तन पहिल्या सामन्यामध्ये जॉन्टी थोडासा फ्लॉप गेला होता. त्याला मागं ठेवून बढती देण्यात आली बॅटर सुशांत पाटील या बॅटरला. एक नीती असते टीमच्या संघटनायकाची. जो खेळाडू फ्लॉप झाला त्याला थांबवायच्या 4 षटकामध्ये हेच कार्य केले संघटनायकाने. चांगली रणनीती म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर ड्राईव्ह पाहतोय आपण. ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हलिंग होताना मिड ऑफला फिल्डर येतोय फील्ड करतोय. त्यापूर्वी मात्र मोनिश जोशी एका धावेने आपलं अकाउंट उघडतोय आणि टीमचं खातं उघडलं गेलं. टार्गेट खूप मोठे आहे पाहतोय आपण. जवळपास 83 धावांचं टार्गेट आहे. काय कमाल आणि धमाल बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस पाहता चांगला फटका आहे. प्रयत्न खूप चांगला होता. एक्स्ट्रा कव्हरकडे झेल घेण्याचा प्रयत्न. चांगला खेळ पाहायला मिळाला. चांगला फटका. तेवढं छान उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संघनायक होता त्यांचा. पाहतोय आपण मोहित माळी कम बोलतोय पण मैदानमध्ये अतिशय दमदार कामगिरी करतोय. खूपच चांगली दखल घेतलेली आहे कॉमेंटेटर अंपायरची संदेश दादा यांनी. आणि भरोसा आहे सावंत टीमचा दादावर. यावेळेस पाहतोय की निशाणा लागत नाही. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने चांगल्या टीमचं ज्ञानेश्वर पाहिलं पण त्यांचं क्षेत्र जे डिपार्टमेंट असते क्षेत्ररक्षण असो बॅटिंग असो की बॉलिंग असो त्या तिन्ही क्षेत्रामध्ये जो उत्तम काम करतो तो संघ नेहमीच A1 क्वालिटीचा ठरतोय. संदेश दादा आणि माझी जोडी जवळपास हा 4था दिवस आहे एकत्र. यस यावेळेस पाहता बॅटने फटका ऑनसाईडकडे पाहतोय आपण. टायमिंग परफेक्ट नव्हती. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आहे. मिळेल फक्त एक सिंगल. इथून मला निश्चित आरडी गावती स्पोर्ट ओली टीमला एकही डबल धावेने काही समाधान होणार नाही. तुम्हाला इथून जर सामना जिंकायचा असेल तर नो डाऊट तुम्हाला हवाई फायर करणं गरजेचं आहे किंवा 1 किंवा 2 चेंडूमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि तेवढं सोपं नाही आहे. समोर कोण आहे चौथा हिरो स्पोर्ट मानकुली टीमची खरी ताकद त्यांची बॉलिंग अटॅक. यावेळेस पात्र हा फोर्सिंग फटका वेगात फटका होता. उजव्या साईडकडून गोलंदाजाच्या चेंडूला काढून दिले.
मिड ऑनला डीपमध्ये शतषकाला फील केला, एक सिंगल परत. ही आक्रमक करणारी जोडी आहे, पण समोर वैभव माळी एक स्टार ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेटचा हिरा आहे. त्याच्या विरुद्ध आक्रमण करणं एवढं सोपं नाही आहे. याच पातळी एमन कट म्हणता येईल. थोडक्यात बचावला आहे फलंदाज, कारण की अशा वेळेस बरेचसे बॅटर ज्ञानेश्वर पाहतो की प्लेड ऑन होतात. फक्त 6 धावा खर्च केल्या. आता माझा निश्चित 18 चेंडूमध्ये तब्बल सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण 77 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास सरासरी पाहतो आपण 26 धावाची सरासरी पार करावी लागेल. 75-25, 25-75. चहाचा आनंद घेताना दोन्ही बारावे, त्यांना काही फरक पडत नाही. सामना कोण जिंको, फक्त आम्ही चहाचा आस्वाद घेईल. क्या बात आहे. नाही, खेळीमेळीचं वातावरण कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. मला आठवते BRPL ग्रामीणचा झाला होता, तर समालोचक 11 कडून काय बॅटिंग केली होती आमच्या संदेश पाटीलनी. टीमचा संगणक स्वतः सुनील पवार 6 चौक बाउंड्री मारली होती. सामना निश्चित आता मात्र वाटते की यास गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. नशिबाची साथ बॅटरकडे होती. पंच या चेंडूला वाईट घोषित करतात. धावसंख्या आता मात्र कवी ना, पण एका धावेनी पुढे सरकते ती 7. म्हणजे सावंती स्पोर्ट्स सावंती टीमचे प्रत्येक खेळाडूचं मी अभिनंदन करेल, कारण की एवढं चांगलं आयोजन आपण चांगली दखल घेतली. यावेळेस स्वतः फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का, आणि कुठले पोरं आहेत हे मानकुलीचे आहेत, हे कॅच नाही सोडणार आहेत. चांगलं जज केलंय आणि मोठा तगडा धक्का बसलाय. इथं मात्र पाहतोय आपण RD गावती स्पोर्ट ओली टीमला. विकेटचं पतन पाहायला मिळालं. विनीत माळी आज निश्चित खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण त्याचं नाव या DD स्पोर्ट क्रीडांगण वर छाप सोडताना पाहतोय आपण. लिटिल मास्टर मानकुली गावाचा हा खेळाडू आहे. मूर्ती लहान कीर्ती महान. जेव्हा हातात बॅट असते तेव्हा मात्र बॉम्ब फोडताना पाहतोय आपण. मोठे 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 षटकार खेचण्याचा प्रयत्न. कोणी सांगेल हा पोरगा काय खेळेल, पण खेळेल नाही. जेव्हा बॅट हातात असते ना तेव्हा तोडफोड बॅटिंग करतोय. नवीन बॅटर क्रमांक 3 वर अतुल जातोय. खऱ्या अर्थाने जर विचार केला आपण RD गावती स्पोर्ट टीमकडे आता मात्र जयेश पाटीलची कमतरता उणीव भासते. कारण की आतापर्यंत जर विचार केला आपण खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी लोकप्रियता प्राप्त केली तो ओली गावाचा ब्रँड म्हणजे द वंडर बॉय ऑफ जयेश पाटील. दादासुद्धा मॅचला असेलच बहुतेक यूट्यूबला. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस परत एक बाहेर जाणाऱ्या चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पर्याय नाही आहे तुमच्याजवळ. कुठलेही चेंडू असो बॅट फिरवणं गरजेचं आहे. लगा तो मटका नाही तो झटका. नाही, कॉमेंट्री बॉक्समध्ये 12वे खेळाडू सुद्धा पहिले सांगून मोकळे होतात, ते आम्हाला बोलावं लागते. एकतर्फी सामना सध्या तरी पाहतोय आपण, कारण की मी उल्लेख वारंवार हेच करतोय. मानकुलीचा कुठलाही संघ असतो, या टीमची खरी ताकद बॉलिंग परफेक्ट चेंडू होता. एकली चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल. स्क्वेअर लेगकडे बॅटला हलकासा स्पर्श झाला होता, त्याचाच परिणाम पाहतोय की आपण एक सिंगल मिळते. धावसंख्येत बदल पाहतोय. 9 कासव गोतीनी धावसंख्या आहेत. तुम्हाला इथं मात्र हरणाचं वेग परिधान करावं लागेल, कारण की टार्गेट खूप मोठे आहे. चेंडू निघून जाते, वेळ निघून जाते, नंतर फटकेबाजी करून फक्त तुम्ही पराभवाचा जो अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न. त्यापूर्वी मात्र आपली जिद्द, आपण फाईट करायला पाहिजेत. चांगला चेंडू, परत चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली प्राप्त करतोय आणि बाहेर किंचित वळतोय, त्यावर मात्र बॅटर होतोय बीट. प्रत्येक चेंडू मागचं गणित सांगताना आम्हाला ज्ञानेश्वर कमी कालावधीमध्ये एक मोठी झेप. अल्पेश गायकवाड हे तर ग्रेट आहे. यावेळेस पात्र टॉप आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक तुम्ही थांबा मी आहे. विकेट किपर पाहतोय आपण वैभव माळे. जेल टिपला चांगला.
क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय. यस, 8 संघ जर म्हटलं तर हा क्वार्टर फायनल सामना आहे. जो जिंकेल त्या टीमची एक ट्रॉफी वर नाव कोरल्या जाईल. पण इरादे तो बना के मानकुली के लडके की हम खेलेंगे तो ट्रॉफी के लिए. अब परिस्थिती आढावा घेऊन बोलतोय मी, असा कारण की जी परिस्थिती आपण पाहतोय. जॉन्टी एक खूपच चांगलं व्यक्तिमत्व आणि एक हाय क्वालिटीचे क्रिकेटर सुद्धा आहेत. ओ, चांगला चेंडू होता. जास्त ऑप्शन क्रॉस केला होता, त्याचाच फायदा घेतला बॉलरनी. दिमागाचा वापर केला, वेगवान चेंडू हाताळलं. चांगलं षटक विनीत माळे यांचं पाहतोय आपण. लिटिल मास्टर ऑफ मानकुली टीमचा हा एक स्टार खेळाडू. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. परत एकदा काय घडले पाहिजे, फायनलीकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 2-9. आता इथून एकच म्हणावं लागेल ज्ञानेश्वर की जर आरडी गावदी स्पोर्ट टीमला जर सामना कुठेतरी रंगतदार अवस्थेत न्यायचा किंवा मोठा जो पराभवाचा अंतर दिसतोय तो कम करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की गोलंदाजी धार खूप तिखट आहे आणि आमचे स्कोर आम्हाला सांगतायत की इथून जर 12 षटकार ठोकले गेले तरी सामना जिंकणार नाही आहे. पण बॅटिंगचा आनंद देऊ शकते आपल्या पाठीराख्यांना. अजून एक तिखट हत्यार. एक मुसीबत नाही खडी आहे, हर एक मुसीबत का सामना कर रहे इस वक्त. पाहतोय आपण अजून एक धारदार गोलंदाजी करणारा सौरभ भोईर, ज्यांनी बॅटिंग करताना पाहतोय आपण 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा चोपून काढल्या होत्या आणि टीमसाठी मात्र खूप चांगलं योगदान दिलं. 3 षटकार मारले होते लागोपाठ 3 चेंडूवर. क्लास बॅटिंगचं प्रदर्शन. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण अतुल. फुल टॉसवर फटका, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात तर चेंडूला घेता आलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं परत. फक्त एक सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या पाहतोय आपण 10. आता मात्र द्विरिंगीत प्रवेश केलाय. चार षटकामध्ये कुठल्या संघाला 13 अंक प्रवेश करण्यासाठी खूप चांगली बॅटिंग करावी लागते. सोडून दिले माहिती आहे, लाईन चुकीचे. पंच वतील स्कोररकडे इशारा करतील. यस, वाईटचा इशारा येतोय. चांगली पंच म्हणून ज्याची ओळख आहे राजेंद्र पाटील सर, मॅन फॉर कोंडगाव. शेवटी माणसाकडून चुका होतात आणि कुठल्याही खेळामध्ये पंच देवत असतो. म्हणून तर भारतरत्न मिळाला खेळाच्या माध्यमातून. एवढा मोठा पुरस्कार तेंडुलकर सरांना. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. चांगला चेंडू. चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता वेगवान सौरभ भोरी यांनी. आता मात्र संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आरडी गावदी स्पोर्ट ओवली संघ. चांगला चेंडू होता प्रत्येकदा. आजचा दिवस मात्र जॉन्टी जोशी यांचा नाही आहे. ज्या प्रकारे आपण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं की या सलामीला आला होता. चांगली बॅटिंग पाहिली नव्हती पण अपेक्षा या सामन्यात सुद्धा होती. पण तीच प्रक्रिया अजून कायम. आतापर्यंत स्कोरर सांगतात की 4 चेंडू निर्धाव घेतलेले आहेत. खातं उघडल्या गेले नाही. हो, यावेळेस पात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथं. सौरभ सुद्धा मेहनत करत होता पण पोहोचू शकणार नाही. मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना मानकोली संघ पाहतोय आपण. वराल देवी स्पोर्ट ताडाली ये टीमचं संगणक आपण सज्ज राहायचंय. सोडून दिले. यावेळेस मात्र निश्चित पंच सांगतील, आमच्याकडे वळतील, दोन्ही समांतर रेषेत करतील, म्हणजे तर स्कोररला बिजी ठेवतील. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 13. अशुभ आकडा म्हणला जातोय क्रिकेटमध्ये या 13ला. चमकदार सूर्याची किरण तिरपी होताना पाहतोय आपण. डीडी स्पोर्ट ग्राउंड फिनारचा हा अतिशय देखणा क्रीडांगण टेनिस क्रिकेटसाठी लोकप्रिय. यावेळेस पात्र हा फाईन फटका आहे. दुरून क्षेत्ररक्षकला खूप मेहनत करावी लागेल.
पण चेंडूला अडू शकणार नाही. पहिली बाउंड्री इथं मात्र येते ओली टीमकडे. धावसंख्या आता मात्र 17. पहिलेच खतरा बनलेला आहे टीमसाठी. षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू होता, प्रत्येकदा पाहतोय पण दोन्ही पॅचच्या मधून चेंडू फरार झालाय विकेट किपरकडे. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण 17. तब्बल 83 धावांचं आव्हान उभं केलं होतं. नो डाऊट अफाट मेहनत आमचे सतीश वागचौरे दादा यांच्या माध्यमातून बारकेट नजर आहे या ट्रॉफीसाठी. आणि खूप चांगले बॅटर आहे. तिची कित्येक खेळी मी पाहिलेली आहे. सावंत टीमसाठी वन मॅन आर्मीचा रोल नेहमीच आपल्या टीमसाठी राहतोय. दीपेश येतोय. मानकुळे टीमचा एक खेळाडू मला अजून आठवते, आता 40+ मध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. निश्चित खूप चांगलं. प्रभाकर काय ग्रेट खेळाडू होता. कुठल्याही प्रकारे निर्णयावर युद्ध दाद न मागता कुठल्याही अंपायरला किंवा कॉमेंटरला खूप मान सन्मान देणारा, अजून खेळाचा आनंद घेतोय प्रभाकर भोईर. चांगल्या व्यक्तीची निश्चित आठवण येते माणसाला. या स्वतः पुलचा फटका हवे त्या पण क्षेत्ररक्षक दूर आहे. पूर्व अनुमान घेऊन चेंडूवर झेपावतोय, फील करतोय. त्यापूर्वी मात्र इथं धावा मिळते त्या फक्त आणि फक्त 2. शेवटचे षटक प्रगती पथावर दीपेश माळी बॉलिंग करताना आपण पाहतोय. त्यावेळेस मात्र पाहतोय की मधल्या एसटीच्या वरतून चेंडू निघून गेलाय. चांगला चेंडू. आज भाविक बजाकीचा सुद्धा उल्लेख आपण करूया. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये खेळ केला वरच्या गटातून ऑल टीमचं प्रदर्शन खूप ठाकूर यांचं दमदार प्रदर्शन, सांघिक कामगिरी पाहिली आपण. याच पात्र पाहतोय की हा फटका ड्राईव्ह केलाय लॉंगॉन क्षेत्राकडे. चेंडू डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आलाय दुरून. तसे दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे आदरणीय किरण माळी साहेबांचं. दादा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेसाठी खास आमचे मित्र राकेश भोईर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पलटी फटका अप्रतिम देखना आणि आलाय हा षटकार. जाता जाता काही ना आपण शेवट गोड करतोय जॉन्टी जोशी. शेवटचे 2 चेंडू एकतर्फी सामना पाहिला पण अपेक्षा खूप काही होत्या. आरडी गावती स्पोर्ट ओली टीम फाईट करेल टफ, पण विपरीत परिणाम पाहतोय आपण. ज्या प्रकारे फाईट कुठंच केली नाही पहिल्या चेंडूपासून. याचं एक कारण चौथा हिरो स्पोर्ट मानगुड टीमची बॉलिंग अटॅक मजबूत आणि क्लीन बॉल. आणि आता मात्र शेवटचा चेंडू इथं मात्र शिल्लक आहे. नवीन बॅटर सार्थक पाटील खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. वाटते की या सामन्यातला हा शेवटचा चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला पण चहलला कोणी विसरू शकत नाहीये. बॅट चोर म्हणून त्याचा उल्लेख केला जातोय. सज्ज होताना गोलंदाज. चांगली बॉलिंग अटॅक पाहिली आपण संपूर्ण. यावेळेस पात्र हा चेंडू चांगला होता आणि याचबरोबर खूप मोठ्या विजयाने विजय संपादन केला. या टुर्नामेंटचा सर्वात मोठा विजय संपादन केला. किती धावेने हा विजय संपादन केला आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील.
जवळपास 56 धावांनी हा सामना जिंकलाय, आपल्या खिशात घातलाय. चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमनी सामनावीर ठरलाय. बॅक टू द बॅक मला वाटते की दुसऱ्या वेळेस सुद्धा ज्यांनी दमदार कामगिरी केली. बॉलिंगमध्ये सुद्धा त्यांनी 2 विकेट प्राप्त केले. बॅटिंग करताना सुद्धा त्यांनी 21 धावाचं योगदान दिलं. असा ठरलाय लिटिल मास्टर ऑफ मानकुली टीमचा विनीत. दरम्यान पाहतोय की आपण आदरणीय वैभव पाटील, माजी उपसरपंच रोहिदादा भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच हा डेलिकेट केलेला आहे. पाहतोय की आपण प्रणव भोईर याला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. खूप मनाचे मोठे आहेत. सन्माननीय व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय वैभव भाऊ पाटील आणि रोहिदास भुईर साहेब यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय. प्रणय इज अ मॅन ऑफ द मॅच. प्रणय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि ही ट्रॉफी जी आहे सन्माननीय गिरीश पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्यांना आपण VIP डायसवर देखील पाहतोय. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या सेमीफायनलसाठी भरपूर सारे शुभेच्छा मानकुले आणि ताडाले टीम संघाला. आणि महत्त्वाचा टॉस देखील आहे, तर महत्त्वाचे पाहुणे देखील A1 जोडीला मी विनंती करेल सावंदेगावची. नक्कीच सन्माननीय भूषण भोईर साहेब उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य, आणि त्याचबरोबर रोहिदास भुईर